माननीय सदस्य संजयजी कुटे। अध्यक्ष महोदय, आजच्या मागण्यांच्या चर्चेवर मी माझे विचार मांडतो। अध्यक्ष महोदय, आदरणीय विजूभाऊ वडेट्टीवार यांनी अतिशय बॅलन्स असं आपलं म्हणणं आज मांडलेलं आहे। जास्त राजकीय टीकात्मक जास्त झालं त्याला नव्हती। आणि आज मी प्रयत्न करणार आहे, प्रयत्न म्हटल्यापेक्षा आज राजकीय अभिनिवेश किंवा राजकीय कोणताही त्याला टच न करता, कारण आजचे डिपार्टमेंटच आहे त्याच्यात राजकारण न आणता किंवा टीका करायची म्हणून करावी एवढं न करता एक महाराष्ट्राला देशामध्ये हे राज्य आपलं विकसित कसं होईल आणि कशा प्रकारे चांगलं पुढे जाईल या पद्धती माझे विचार मांडण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न करणार आहे। अध्यक्ष महोदय, आजचे विषय जर आपण बघितले अध्यक्ष महोदय, तर पाणी पुरवठा आहे, जलसंपदा आहे, पर्यटन आहे, हे तीन विषय माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे। त्याबरोबर पर्यावरण आहे। पण या तीन विषयांचा आपण जर अध्यक्ष महोदय विचार केला तर माननीय नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान यांनी ज्या पद्धतीने 1947 पर्यंत विकसित भारत करण्याचं जे स्वप्न बघितलेलं आहे किंवा त्या पद्धतीनं आता वाटचाल जी चालू आहे 2047 1947 मागे 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा जे एक स्वप्न किंवा एक ध्येय घेऊन ते चालतायत अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सुद्धा त्याला पूरक असला पाहिजे। आणि हे जे आजचे विभाग आहेत या विभागांना जर व्यवस्थित समन्वयानं आणि व्यवस्थित काम जर झालं अध्यक्ष महोदय तर ते ध्येय गाठणं आपल्याला कदापिही अशक्य राहणार नाही। अध्यक्ष महोदय, जेव्हा पाणी पुरवठ्याचा विषय तुम्ही अध्यक्ष महोदय सर्व्हिस विषय किंवा सर्व्हिस डिपार्टमेंटला टच करणार नाहीये, पण पाणी पुरवठा हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं हा विभाग आहे अध्यक्ष महोदय। आपण फक्त म्हणतो अध्यक्ष महोदय जल ही जीवन आहे, जल हेच जीवन आहे, हे आपण आपल्या भाषणामध्ये किंवा आपण एक दुसऱ्याला बोलताना करतो, पाण्याचं महत्त्व समजून सांगतो। पण ज्या पद्धतीनं पाण्याचं महत्त्व जे आहे ते शेवटच्या माणसापर्यंत आणि प्रत्येक मनुष्यापर्यंत जेव्हापर्यंत त्याची जनजागृती होत नाही अध्यक्ष महोदय तोपर्यंत पिण्याच्या पाण्याचं महत्त्व आणि आपल्याच्या शरीराशी असलेला संबंध हा जोपर्यंत समजत नाही अध्यक्ष महोदय त्यापर्यंत महत्त्व कळणार नाही। अध्यक्ष महोदय, सुरुवातीला अध्यक्ष महोदय आपण पाहतो अध्यक्ष महोदय आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पाणी पुरवठा विभाग म्हटला की हा दुर्लक्षित विभाग, जेणेकरून त्याचं काही महत्त्व नाही, कोणतंही पाणी प्यायचं हे आपलं ठरलेलं आहे। आपण जर कॅटेगरी केले अध्यक्ष महोदय तर आदिवासी भागामध्ये किंवा मागासवर्गीय भागामध्ये किंवा छोट्या गावांमध्ये त्याला पाणी मिळालं कसं मिळालं, शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे न पाहता पाणी मिळते मी पितोय एवढंच त्याला समाधान असतं। त्यावेळेस थोडं आपण तालुक्याच्या ठिकाणी गेलं की नगर परिषदा येतात, त्यामध्ये थोडं फिल्टर प्लांट नसते पण कसा बसा फिल्टर प्लांट आहे, मग त्याच्यातून त्या सगळे घटक व्यवस्थित आहेत ते बघितले जात नाही, पण पाणी मिळतंय नगर परिषदला त्याच्यातच खुश असतात अध्यक्ष महोदय। पुढे महानगरपालिकेच्या मोठ्या शहरांमध्ये आपण गेलो की मग थोडं फिल्टरचं प्लांट, मग त्याच्यातून आपण जरा व्यवस्थित पाणी देतोय असं भासवणे, पण पाण्याचा दर्जा काय, खरोखर ते शुद्ध आहे का हे माहीत नसताना पाणी आपल्याला मुबलक मिळताना शहरामध्ये त्याच्यातच शहरी लोक खुश असतात अध्यक्ष महोदय। परंतु ह्या सगळ्या कॅटेगरी जेव्हा आपण बघतो अध्यक्ष महोदय शुद्ध पाण्याचं महत्त्व किती आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ते ओळखलं अध्यक्ष महोदय। एक एक हे करत असताना जेव्हा विकसित भारताचं आपण स्वप्न पाहतो त्यामध्ये शुद्ध पाणी मिळणे हे सगळ्यात महत्त्वाचं त्यामधला भाग आहे अध्यक्ष महोदय। मी जास्त त्याचा अध्यक्ष महोदय विदेशामध्ये जाणार नाही, परंतु जेव्हा आपण विदेशवारी करतो अध्यक्ष महोदय, जेव्हा भारताच्या बाहेर जातो, जेव्हा विकसित देशांमध्ये जातो, युरोपमध्ये जातो, अमेरिकेमध्ये जे विकसित देश आहेत तेव्हा तिथलं आपण जेव्हा हॉटेलमध्ये राहतो अध्यक्ष महोदय टॅप वॉटर इज अ ड्रिंकिंग वॉटर हे लिहिलेलं असतं, म्हणजे नळाचं हॉटेलमध्ये येणारं पाणी हे पिण्यास योग्य आहे अशा पद्धतीचं तिथं असतं अध्यक्ष महोदय। आणि पाण्याच्या बाबतीत एवढी जागरूकता तिथल्या नागरिकांमध्ये असते अध्यक्ष महोदय की ती आपल्या शहरातल्या मुंबई शहरातल्या माणसांमध्ये सुद्धा नाहीये। मला आठवते अध्यक्ष महोदय 2012 साली मी अमेरिकेमध्ये गेलो होतो, बराक ओबामा यांचं इलेक्शन होतं तेव्हा निरीक्षक म्हणून तिथे गेलो होतो, 1 महिना राहण्याचा योग आला अध्यक्ष महोदय। आणि त्याच दरम्यान फ्लोरिडामध्ये अध्यक्ष महोदय फ्लोरिडा या स्टेटमध्ये फ्लोरिडाच्या सिटीमध्ये फ्लोराईडचं प्रमाण हे पाण्यामध्ये किती असावं
याच्यावर 3 दिवस अध्यक्ष मध्ये डिबेट होती, 3 दिवस डिबेट की फ्लोराईड आपल्या शरीरासाठी किती प्रमाणात असलं तर ते आरोग्यास योग्य आहे. याच्यावर 3 दिवस लोकांमध्ये चर्चा चालली, बाकीच्या एनजीओ त्यांच्यामध्ये चर्चा चालली, डिबेट झाली आणि 3 दिवसानंतर ठरवलं गेलं की फ्लोराईडचं एवढं प्रमाण आपल्याला आपल्या पाणी पुरवठा योजनेमध्ये शहराच्या आवश्यक आहे आणि तेवढंच प्रमाण ठेवण्यात यावं. या पद्धतीने निर्णय झाला अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय अवेअरनेस एवढा आहे की त्या देशांमध्ये, विकसित देशांमध्ये गेल्यानंतर अवेअरनेस एवढा असतो अध्यक्ष महोदय की एखाद्या त्या फ्लोराईडचं प्रमाण जेवढं ठरलेलं आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त, कारण तपास लोक सुद्धा पाण्याची क्वालिटी तपासत राहतात अध्यक्ष महोदय. त्याची TDS तपासणार, pH तपासणार, त्यामध्ये असलेले मिनरल्स तपासणार, आपापल्या घरी तपासा अध्यक्ष महोदय. आणि जेव्हा फ्लोराईडचं प्रमाण समजा कमी आलं तर लगेच आंदोलन त्या शहरामध्ये उभं राहतं की फ्लोराईडचं प्रमाण हे कमी झालेलं आहे, हे व्यवस्थित करत, त्यासाठी आंदोलन करतात. ही जागृती अध्यक्ष महोदय त्या नागरिकांमध्ये आहे. आतापर्यंत तर आपल्यामध्ये आपण पाणी पितो याचं समाधान आहे, कधी कधी पाणी मिळतं कधी मिळत नाही याच्यात समाधान आहे, हंडा कुठून आणावा लागत नाही, आपल्या नळाला पाणी याच्यात समाधान आहे. पण अध्यक्ष महोदय हा भविष्याचा विचार आपण जर केला नाही आजच्या याच्यामध्ये तर 2047चं स्वप्न पूर्ण होणार अध्यक्ष महोदय. मी माननीय नरेंद्रभाई मोदींचं यासाठी आभार माना, अभिनंदन करा अध्यक्ष महोदय की या गरजा ओळखून शहरी आणि ग्रामीण भागातला पाणी पुरवठा ओळखून अध्यक्ष महोदय शहरामध्ये थोडी बरी परिस्थिती आहे, कारण शहराच्या मुंबई शहर त्यांचे स्वतःचे धरणे आहेत, ठाणे शहरामध्ये आहेत, बाकी नाशिक असेल तिथं पाणी पुरवठा जो सरफेस ड्रिंकिंग वॉटर होतो. शहरात अजूनही फरक काय की शहरांमध्ये आज सरफेस ड्रिंकिंग वॉटर दिलं जातं आणि ग्रामीणमध्ये ज्या जिल्हा परिषदच्या योजना होतात त्यामध्ये जमिनीच्या खालचं पाणी अध्यक्ष महोदय उपसून आपल्याला दिला जातं. ते बोरच्या माध्यमातून असेल, विहिरीच्या माध्यमातून असेल, तो पाणी उपसा करून आपल्याला पाजलं जातं अध्यक्ष महोदय. हा एवढाच फरक आणि शहरी ग्रामीण शुद्धतेचा कुठे फरक नाही अध्यक्ष महोदय. हे करत अध्यक्ष महोदय मोदी साहेबांनी 2019 मध्ये जल जीवन मिशन अध्यक्ष महोदय आणलं, कारण शहरी भागाच्या लोकांच्या पाणी पुरवठा शुद्ध पाणी मिळण्याच्या बरोबर ग्रामीण भागातल्या माणसांना सुद्धा शुद्ध पाणी मिळालं पाहिजे हे गृहीत धरून, हे ध्येय ठेवून 2019ला जल जीवन मिशन आलं. 2021 पर्यंत अध्यक्ष महोदय कोरोना होता त्यामुळे ते काम पुढे जाऊ शकलं नाही. पण 2021 नंतर मी त्यावेळेस 21 नंतर ह्या कामाला 22 नंतर जास्त सुरुवात झाली. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते, आमचे गुलाबरावजी पाटील तेव्हापासून, आमचे आदरणीय गुलाबराव पाटील तेव्हापासून पाणी पुरवठा मंत्री आहेत. अध्यक्ष महोदय जल जीवन मिशनला स्पीड देण्यात आला. आदित्यजी मी सांगतो तुम्हाला, स्पीड चांगला देण्यात आला. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही त्यापूर्वीचे आकडे काढा 2019च्या पूर्वीचे, 19च्या पूर्वी आपल्या बजेटमध्ये पाणी पुरवठा सेंट्रलचा मिळत नव्हता, आपल्याच बजेटमधून पाणी पुरवठा योजना व्हायच्या 500, 600, 400 कोटी, यावरती कधीही बजेट मिळत नव्हता. एवढा सगळ्यात महत्वाचा विषयाला बजेटच नव्हता, कमी बजेट, त्याच्यामध्ये 2-2 कोटी 1-1 कोटी अशा योजना, काहीतरी जलस्वराज, काही केंद्राची यायची, मग महाजल यायची, त्या योजना कुठं गेल्या काय गेल्या हा सगळा संपला. परंतु अध्यक्ष महोदय जल जीवन मिशन मध्ये अध्यक्ष महोदय 61,000 कोटीचे आपण प्रस्ताव तयार केले अध्यक्ष महोदय. 55,000 योजनांना या 2-2.5 वर्षात 3 वर्षामध्ये मंजुरात दिल्या अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय त्यामध्ये 53,000 योजना स्वतंत्र गावांकरिता आहेत आणि 1995 प्रादेशिक योजनांना मंजुरात दिली अध्यक्ष महोदय. आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 22,000 गावांमध्ये अध्यक्ष महोदय आता ह्या योजना पूर्णत्वास गेल्यात किंवा पूर्णत्वास झालाय किंवा पूर्णत्वास जात आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून करोडो लोकांना या 2.5-3 वर्षामध्ये नळ जोडणी जी आहे ते करोडो लोकांना देण्यात आली. जे 30% प्रमाण होतं ते आता 70 ते 80% प्रमाण या नळ जोडणीचं झालेलं आहे शुद्ध पाण्याच्या. ते शुद्ध म्हणता येणार नाही अजूनही, मी त्याच्यावर पुढे जाणार आहे. त्या पाण्याची योजनेची नळ जोडणी अध्यक्ष महोदय झाली. आणि मग हे सांगतो ना अध्यक्ष महोदय, यामध्ये अध्यक्ष महोदय आता आपण अध्यक्ष महोदय शुद्ध पाणी पुरवठा कसा असावा काय अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचा प्रश्न अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात आपण महाराष्ट्राने एक चांगलं धोरण याच्यावर केलं पाहिजे. देशाला दिशा दर्शक असा महाराष्ट्र असला पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण करतो का अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठ्याचा संबंध या पाणी पुरवठा डिपार्टमेंटशी येतो का? पाणी पुरवठा अशुद्ध होण्यासाठी अध्यक्ष महोदय कारणीभूत जलसंपदा विभाग, ऍग्रिकल्चर विभाग, इंडस्ट्री विभाग, पर्यावरण विभाग, असे कितीतरी विभाग आहेत, नगर विकास,
असे सगळे डिपार्टमेंट मॅक्झिमम हे पाणी पुरवठा अशुद्ध स्त्रोत करण्याकरिता आणि अशुद्ध पाणी लोकांस मिळण्याकरता हे सुद्धा जबाबदार अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या सगळ्या डिपार्टमेंटने एकत्रितपणे पाण्याचं, पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी कसं मिळेल याचं धोरण ठरवणे आवश्यक अध्यक्ष महोदय. मी त्याच्यावर जातो अध्यक्ष महोदय की बघा आता अध्यक्ष महोदय बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव तालुक्यामध्ये आणि काही खामगाव मधले गावं त्या अध्यक्ष महोदय त्यामध्ये लोकांचे केस गळती सुरू झाली, टक्कलचे टक्कल व्हायला लागले बिकॉज ऑफ द वॉटर. आणि त्याच्या मग वॉटर सगळे टेस्टिंग केले आपण आणि त्यामुळे प्रमाण जे आहे क्षाराचं किंवा वेगवेगळ्या मेटलचं ते सापडल्यानंतर त्याच्यावर त्या पद्धतीनं बंदी घालून आज पुन्हा ते केस आलेत. पण अध्यक्ष पाण्याचा परिणाम काय होतो शरीरावर, आरोग्यावर काय परिणाम होतो अध्यक्ष महोदय हे आपण पाहिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. जल हे जीवन आहे म्हणतो पण ते कसं आहे ते आपण माहितच नाही अध्यक्ष महोदय. आपण अध्यक्ष हेवी मेटल्स वर जाऊया अध्यक्ष. आपण कॅडमियम एक मेटल घेतो आपण याच्यामध्ये त्याचं नॉर्मल प्रमाण अध्यक्ष मध्ये पाण्यामध्ये आपल्या शरीरासाठी पोषक असलेल्या पाण्यामध्ये 3 मायक्रोग्रॅम पर लिटर असणे आवश्यक अध्यक्ष मध्ये. 3 मायक्रोग्रॅम अध्यक्ष मध्ये. याच्यामुळे काय होतं अध्यक्ष मध्ये बिमारी, कारण वॉटर बॉर्न डिसीज जे आहेत 70% आपले डिसीज रोग जे आहेत ते वॉटर बॉर्न अध्यक्ष महोदय. मग व्हायरल वगैरे बाकीचे बॅक्टेरियल ते वेगळे पण वॉटर बॉर्न डिसीज हे 70% अध्यक्ष महोदय. मग कॅडमियम त्याच्यामुळे कॅन्सर उद्भवतो अध्यक्ष महोदय. त्याचं प्रमाण कमी जास्त असलं पाण्यात. लीड अध्यक्ष मध्ये 15 मायक्रोग्राम पाहिजे अध्यक्ष महोदय. यामुळे आपल्याला बिमाऱ्या कोणत्या होतात अध्यक्ष महोदय, किडनी, मेंदू, आरसीबी इत्यादी निकामी होण्याची शक्यता असते. आर्सेनिक मुळे त्याचं प्रमाण आता मी सगळ्यांचं प्रमाण वाचणार नाही. आर्सेनिक मध्ये कॅन्सर होण्याची शक्यता आहे. मर्क्युरीचं प्रमाण जर पाण्यामध्ये योग्य नसलं तर आतडे, किडनी व मज्जासंस्था निकामी होण्याची शक्यता आहे अध्यक्ष महोदय. सेलेनियम जर पाण्यामध्ये योग्य प्रमाणात नसलं तर केस, नख गळणे, अशक्तपणा येणे. नायट्रेटचं प्रमाण त्या दिवशी तो विषय निघाला अध्यक्ष म्हणजे नायट्रेटचा रोहित पवार साहेबांनी काढला होता. नायट्रेटचं प्रमाण जर पाण्यामध्ये व्यवस्थित नसलं जे 10 mg पाहिजे पर लिटर अध्यक्ष म्हणजे थायरॉइड, कॅन्सर, त्वचा रोग व गर्भवती मातामध्ये दुष्परिणाम हे रोग उद्भवतात अध्यक्ष मध्ये. टीडीएस सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष मध्ये. टीडीएस आपल्या पाण्यामध्ये 500 मिलीग्रॅम पर लिटर mg पर मिलीग्राम पाहिजे पर लिटर पाहिजे अध्यक्ष. मी त्या दिवशी मुंबईचा अध्यक्ष मध्ये पाण्याचा नमुना घरी तपासला टीडीएसचा 500 मिलीग्राम शरीरासाठी पोषक अध्यक्ष मध्ये तोपर्यंत. आणि 150च्या आतमध्ये सुद्धा नको आहे, 500च्या वरही नको आहे. पण तो अध्यक्ष मध्ये त्या दिवशी 60 टीडीएस होता मुंबई पाणी पुरवठा 60 टीडीएस अध्यक्ष. कोणाचं लक्ष आहे अध्यक्ष महोदय, कोण घरी तपासतं, पाणी येत आहे पाणी पितोय एवढाच विषय आपल्याला समजतो अध्यक्ष महोदय. क्लोराईडचं पण क्लोराईड जर जास्त वाढला टीडीएस जर जास्त वाढला किडनी, त्वचा रोग, यकृत विकार, क्लोराईडचं प्रमाण कमी जास्त झालं रक्तचाप वाढणे अथवा कमी होणे. आणि फ्लोराईड अध्यक्ष महोदय, फ्लोराईडचं जर प्रमाण कमी जास्त पाण्यामध्ये असलं दातांचे विकार आणि हाडांचे, हे अमेरिकेमध्ये अध्यक्ष महोदय फ्लोराईडचं प्रमाण तिथं का तपासलं जातं आणि सगळ्यात जास्त डेंटिस्टची प्रॅक्टिस अमेरिकेमध्ये का चालतं डेंटिस्टची, कारण फ्लोराईड तिथं जास्त मिळतं आणि त्याचं प्रमाण थोडे कमी जास्त झालं की दात आणि हड्डी जे आहे बोन्स हे ठिसूळ होतात. आणि म्हणून अध्यक्ष महोदय फ्लोराईडवर त्यांचं जास्त लक्ष द्या, अवेअरनेस असतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष टोटल हार्डनेस, किडनी विकार अध्यक्ष महोदय. मी एवढ्यासाठी हा विषय सभागृहासमोर आणला अध्यक्ष महोदय की मेटल्स हे जे घटक आहेत, मिनरल्सचं प्रमाण अध्यक्ष महोदय शरीरासाठी पोषक सुद्धा आहे पण मिनरल्स किती प्रमाणात असावेत याचं जर आपल्या पाण्यामध्ये आपण व्यवस्थित आपण त्याचा हे करू शकलो नाही तर मिनरल्स मुळे सुद्धा मिनरल्स आवश्यक सुद्धा पाण्यामध्ये. मग ऍडेड मिनरल्स पाण्यामध्ये बॉटलमध्ये ऍडेड मिनरल्स अध्यक्ष मध्ये खरोखर आपण त्या बॉटल तपासतो काय, बीआयच्या बीआयची ज्या नियम आहेत त्या नियमावलीनुसार त्या बॉटलचं आपण जे पॅकेजिंग बॉटल आहे पॅकेज बॉटल ते कधी तपासतो अध्यक्ष महोदय. त्याच्यावर खरोखर आपण रेग्युलेटरी ऑथॉरिटी व्यवस्थित आपलं काम करते अध्यक्ष महोदय, नाही करत अध्यक्ष महोदय. कारण यामुळे अतिशय वेगवेगळे विकार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये होतात अध्यक्ष महोदय. आपल्या घरामध्ये आजकाल एक हे झालेलं आहे की कोणतंही पाणी आलं का ते आरो वॉटर लावायचं, आरो सिस्टीम. आता किनले वॉटर आहे, वेगवेगळे आपलं किंजेन वॉटर आहे, आता आरो सिस्टीम. सगळ्या लोकांना काय वाटतं अध्यक्ष महोदय की माझ्या घरामध्ये नळाचं येणारं पाणी त्याच्यावर मी आरो लावला की मी आता एकदम मला शुद्ध पाणी मिळतं अध्यक्ष महोदय. पण नाही अध्यक्ष महोदय, ह्या ज्या मशीन येतात ह्या मार्केटिंगचा फंडा अध्यक्ष महोदय. यामध्ये याच्यावर रेग्युलेटरी ऑथॉरिटी असली पाहिजे अध्यक्ष महोदय. खरोखर आरोचं पाणी तपासलं पाहिजे की त्यामध्ये खरोखर हे जे प्रमाण आहे सगळ्या घटकांचं योग्य आहे की नाही योग्य अध्यक्ष महोदय. जर हे तपासले नाही अध्यक्ष महोदय तर हेल्थ डेंजर मध्ये येते अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे मिनरल डिफिशियन्सी तयार होते अध्यक्ष महोदय.
इलेक्ट्रोलाइट बॅलन्स सुद्धा त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आरोची सिस्टीम ज्या घरांमध्ये जे टीव्हीवर ऍड येतात हेमा मालिनी आमच्या माननीय खासदार आहेत त्यांची पण एक ऍड येते आरोच्या बद्दल अशा बऱ्याचशा ऍड येतात हिरो हिरोईनच्या येतात सगळ्या येतात अध्यक्ष महोदय लोक त्याला भरतात की अरे नाही आपलं पाणी खराब असेल आपण आरो सिस्टीम घ्या आरोची हे घ्या अध्यक्ष महोदय परंतु अध्यक्ष महोदय त्याचं रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणून त्याचं व्यवस्थित आपण तपासून घ्यायचं आज काय चालू अध्यक्ष महोदय BIS मध्ये ब्युरो ऑफ जे आपलं इंडियाचं आहे जे मानकं ठरवतं जे शुद्धता ठरवते त्यामध्ये आणि FSSAI मध्ये फूड सिक्युरिटी जे आपलं डिपार्टमेंट आहे त्यांच्यामध्ये चालू अध्यक्ष महोदय BIS म्हणते पॅकेज ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते तपासण्याची आवश्यकता नाही आणि FSSAI म्हणते की आम्ही पाणी जे आहे ते हाय रिस्क मध्ये टाकलेलं हाय रिस्क पाण्याचा प्रोडक्ट जे आहे ते हाय रिस्क मध्ये आहे आणि BIS म्हणते पाणी ड्रिंकिंग पॅकेज ड्रिंकिंग वॉटर तपासण्याची आवश्यकता नाही अध्यक्ष महोदय BIS नी हे तपासलंच पाहिजे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर रॅन्डमली तपासलं पाहिजे अध्यक्ष महोदय खरोखर त्या पॅकेज ड्रिंकिंग वॉटर मध्ये आपलं शुद्ध आपण अध्यक्ष महोदय विधानसभेमध्ये कोणतं पाणी पितो सगळं बॉटल घेऊनच पाणी पितो ना कधी त्याची आपण अवेअरनेस घेतला का की खरोखर एखादी बॉटल तपासून बघावी नाही घेत अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय याच्यावर अतिशय महत्व अतिशय आज बघा मला अभिमान या गोष्टीचा आहे की जल जीवन मिशन आल्यानंतर यामध्ये अतिशय सुधारणा झालेल्या आहेत क्वालिटीवर सुधारणा झाला अध्यक्ष महोदय जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये 50 लॅब होत्या अध्यक्ष महोदय लॅबोरेटरी पाणी तपासण्याच्या आज माझ्या माहितीवरून 250च्या जवळपास लॅबोरेटरी 2.5 वर्षामध्ये आपण स्थापित केल्या कारण आता याच्यावर आपण लक्ष देतोय पण अजून अवेअरनेस आणि अजून शासनाचं डिपार्टमेंटचं लक्ष आवश्यक अध्यक्ष महोदय आज बेंगळुरू शहराला अध्यक्ष महोदय देशामध्ये पहिलं शहर आहे की त्या शहराला BIS नी मानांकन दिलेलं आहे पहिलं शहर आहे की ते BISच्या स्टँडर्डवर ते खरं उतरलेलं शहर पहिलं बेंगळुरू झालं मुंबई का उतरू शकत नाही अध्यक्ष महोदय पुणे का होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय कोण लक्ष दिलं अध्यक्ष महोदय नगर विकास डिपार्टमेंट इन्व्हॉल्व असतं म्हणून फक्त पाणी पुरवठ्याची चर्चा करतात पाणी पुरवठ्यावर बोललं त्या डिपार्टमेंट असं होत नाही याशी सगळे डिपार्टमेंट अध्यक्ष महोदय कनेक्टेड आहेत आणि म्हणून याच्यावर एक चांगलं धोरण पाणी पुरवठ्याचं आपल्या महाराष्ट्रामध्ये होणे आवश्यक अध्यक्ष महोदय मी थोडक्यात संपूर्ण अध्यक्ष महोदय या विषयावर अध्यक्ष महोदय मी एवढ्यासाठी याच्यावर हक्कानं बोलू शकतो अधिकारवाणीनं बोलू शकतो माझा दावा अध्यक्ष महोदय दावा नाही पण माझं म्हणणं अध्यक्ष महोदय तपासूया आपण पुढे अध्यक्ष महोदय जळगाव जामोद मतदारसंघ माझा मतदारसंघ मी प्रयत्नपूर्वक 10 वर्षापासून कारण माझ्या मतदारसंघ खार पानपट्टा आहे आणि खार पानपट्टा असल्यामुळे कॅडमियम लीड मर्क्युरी TDS हे इतकं हेवी मेटल्स आणि हार्डनेस त्या पाण्यामध्ये होतं अध्यक्ष महोदय मागच्या त्याच्यापूर्वी 7-8 वर्षापूर्वी त्या मतदारसंघामध्ये 10 वर्षामध्ये 500 लोक किडनीच्या आजारामुळे मृत्यू पावले अध्यक्ष महोदय डायलिसिस सेंटर सगळ्यात पहिले ग्रामीण भागात डायलिसिस सेंटर माझ्या मतदारसंघात मी उभारले कारण एवढे किडनीचे पेशंट वाढायला लागले त्यानंतर आम्ही अभ्यास केला अध्यक्ष त्यावेळेस लॅबोरेटरी आपल्याकडे नव्हतीच आम्ही केरळला नमुने पाठवले टेम्पो घेऊन पूर्ण स्त्रोत जे आहेत ते सगळे तपासले केरळला पाठवले त्यामध्ये एवढं वाईट आलं अध्यक्ष महोदय पण त्यावर उपाय शोधला की यावर करायचं काय शेवटी आमच्याकडे धरण आमच्या उशाशी असल्यामुळे आम्ही तिथून 140 गाव 50 गाव योजना अध्यक्ष महोदय लॉन्च केली मी सगळं शासनाचं त्यावेळेस अभिनंदन त्यावेळेस अजितदादा उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस आमचे 3-4 पाणी पुरवठा सगळ्यांनी सहकार्य केलं अध्यक्ष हो मी शासन कोरा मी आज काय म्हटलं मी मग त्याच्या राजकारणावर बोलायचं मी राजकारणाने जाऊ शकतो मी अजितदादाचं त्यावेळेचं नाव घेतलं त्यावेळेचं पाणी पुरवठ्याचं नाव घेतलं अध्यक्ष महोदय त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसनी मला भुजबळ साहेब इथं बसलेले आहेत त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी मला मदत केली आणि जेव्हा 500 लोकांचे रिपोर्ट आणले मृत्यूचे आरोग्य खात्याकडून सगळ्यांचे रिपोर्ट तयार केले सगळं पाणी तपासून घेतलं आणि कोणाची ताकद नव्हती त्यावेळेस की माझ्या आलेल्या रिपोर्टवर 500 लोक मरतायत आणि पाणी पुरवठा योजनेला संमती देणार नाही अशी कोणाची ताकद नव्हती पण त्या ते राजकारण जर म्हणायचं म्हटलं तर भुजबळ साहेब त्याला साक्षी आहेत अर्ध्या रात्री 12 वाजता सभागृह चालू असताना भुजबळ साहेब अजितदादा आणि मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना सन्मान्य मुख्यमंत्री त्यांच्याकडे गेलो त्यांनी योजना म्हणे नाही होणार नाही त्यावेळेस दोघांनी ठणकावून सांगितलं की लोक मरतायत त्यामुळे योजना आणणं आवश्यक म्हणून राजकारणात एक मिनिट अध्यक्ष महोदय बोला अजून विषय राहिला अध्यक्ष महोदय महत्वाचे अध्यक्ष महोदय
अध्यक्ष महोदय आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय ती योजना आम्ही केली आणि आज माझा दावा आहे अध्यक्ष महोदय या आपल्या शासनामध्ये 2.5-3 वर्षामध्ये त्यानंतर 4 योजना लॉन्च केल्या अध्यक्ष महोदय आणि शेगाव पाणी पुरवठा योजना असेल जळगाव असेल पुन्हा त्याला सुधारित पाण्या पुन्हा त्याच्या रेट्रोफिटिंग केलं अध्यक्ष महोदय 4 धरणावरून अध्यक्ष महोदय मतदारसंघ बांधला एकही गाव आणि वाडी वस्ती जळगाव विधानसभा मतदारसंघात सापडणार नाही की तिथं सरफेस ड्रिंकिंग वॉटर नाही माझा दावा आहे महाराष्ट्रातला एकमेव ग्रामीण मतदारसंघ आहे की ज्यात सरफेस ड्रिंकिंग वॉटर मिळते शहरासारखं अध्यक्ष महोदय म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय की याच पद्धतीचं धोरण महाराष्ट्रामध्ये पाणी पुरवठा असलंच पाहिजे अध्यक्ष महोदय शहरी भागासाठी तुम्ही धरणाचं पाणी देता अध्यक्ष महोदय ग्रामीण भागानं काय पाप केलं अध्यक्ष महोदय जेव्हा पाणी पुरवठा आपण करतो अध्यक्ष महोदय तर तिथे आजूबाजूला धरणं कोणते आहेत छोटे धरणं आपण एखाद्या मतदारसंघात पाण्यासाठी बांधू शकतो का या पद्धतीचा विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय आणि ते स्त्रोत असतात जिल्हा परिषद आणि जीवन प्राधिकरण अध्यक्ष महोदय ह्या योजना करतात जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष महोदय काही व्यवस्था नाही काय योजना करतात त्यांचं त्यांना माहिती नाहीये काय शुद्ध पाणी देणार आहेत जीवन प्राधिकरणावर प्रादेशिक योजना हा त्यावरचा अंतिम उपाय आहे आणि त्यासाठी धरणांची निर्मिती शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी एवढी करणे आवश्यकता स्त्रोत जे अध्यक्ष महोदय तर बळकटीकरणच नाहीये जे आपण बोरचं स्त्रोत घेतो विहिरीचा स्त्रोत घेतो छोट्या छोट्या योजना गावांमध्ये कुठं बळकटीकरण आहे त्याची शुद्धता कुठं आहे हार्डनेस किती आहे काही माहिती नाही त्या बळकटीकरण त्या स्त्रोतचं झालं पाहिजे त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अध्यक्ष महोदय तर ग्रामीण भागातल्या माणसांना अतिशय अध्यक्ष महोदय शुद्ध पाणी मिळेल अध्यक्ष महोदय याचा संबंध जलसंपदाशी येतो म्हणून मी जलसंपदा विभाग आज अध्यक्ष महोदय जलसंपदा विभागामध्ये अध्यक्ष महोदय आतापर्यंत जेवढं काम झालं नाही अध्यक्ष महोदय ते या 2-2.5 वर्षामध्ये सपाट्यानं काम झालं अध्यक्ष मी राजकारणात यावेळी काहीच बोलणार नाही तर मला सगळे विषय बोलताय अध्यक्ष महोदय 25-26च्या या अर्थसंकल्पाला जलसंपदा विभागाला 15,932 कोटी रुपये दिले अध्यक्ष महोदय त्यामुळे अत्यंत महत्वाकांक्षी जे प्रकल्प अध्यक्ष महोदय ते निश्चितपणे गतीने पुढे जातील अध्यक्ष महोदय अपूर्ण सिंचन प्रकल्प जे आहे त्याच्यासाठी 5,000 कोटी रुपये तरतूद केली आहे त्यामध्ये अध्यक्ष महोदय सुधारणा करणे कालव्याच्या सुधारणा करणे पीडीएनच्या सुधारणा करणे ज्यामुळे ज्या योजना चालू आहेत ज्यामुळे पाणी मिळतंय त्यामध्ये सुधारणा करून त्या पाण्याचा अपव्यय होणार नाही त्याची तरतूद अध्यक्ष महोदय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जलसंपदा विभागाला अध्यक्ष महोदय पाणी पुरवठ्याची कसा संबंध होतो मी मुख्यमंत्री महोदयाचं अभिनंदन करणार अध्यक्ष महोदय मी आता त्याचा एक रिपोर्ट सांगतो अध्यक्ष महोदय माननीय चीफ मिनिस्टर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अध्यक्ष महोदय फ्रायडेला म्हणजे या शुक्रवारी अध्यक्ष महोदय मीटिंग घेतली AIIB अध्यक्ष महोदय व्हाईस प्रेसिडेंट ऑफ एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक सोबत मीटिंग घेतली आणि त्यामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड आणि नारपार गिरणा लिंकिंग प्रोजेक्ट याच्याबद्दल मीटिंग घेतली अध्यक्ष महोदय आणि ते प्रोजेक्ट पुढे जातात का आवश्यकता अध्यक्ष महोदय त्या प्रोजेक्टची त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय तापी महापुनर्भरण योजना मराठवाडा वॉटर ग्रीड वैनगंगा नळगंगा आणि नारपार गिरणा अध्यक्ष महोदय या धरणांची या योजनेची आवश्यकता काय अध्यक्ष जेव्हा नळगंगा वैनगंगा हा अध्यक्ष महोदय 7-8 वर्षात पूर्ण होईल विदर्भामध्ये शुद्ध पाणी योजना याच्यावरून होतील आणि शुद्ध पाणी जे BIHच्या स्टँडर्डचं आहे ते शुद्ध पाणी ग्रामीण मतदारसंघात भेटेल मराठवाडा ग्रीड झाली तर ग्रामीण भागातल्या लोकांना BIHचं पाणी मिळेल स्टँडर्डनुसार पाणी मिळेल अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन अध्यक्ष महोदय अजून एक अध्यक्ष महोदय एक रिपोर्ट आलेला आहे रिसेंटली एक रिपोर्ट आलेला आहे सेक्युरिंग वॉटर इन अ टाइम ऑफ क्लायमेट चेंज थ्रू नॅचरल इकोसिस्टीम मॅनेजमेंट अध्यक्ष महोदय यांचा क्लायमेट चेंज ऑफ वॉटर सिस्टीम याच्यावर एक रिपोर्ट आलेला लेटेस्ट रिपोर्ट अध्यक्ष महोदय यामध्ये अध्यक्ष महोदय काय सांगितलेलं अध्यक्ष महोदय आपण ज्या जमिनी आहेत आपल्या शेतजमिनी फॉरेस्ट अध्यक्ष महोदय शेतजमिनीमध्ये एवढा आपण मोठ्या प्रमाणामध्ये लँडचं आपण आता कन्वर्ट करतोय शेत जमिनीचे आपण याच्यामध्ये जात आहे लँड कमी होते अध्यक्ष महोदय आणि त्याचा पोत जो आहे त्याचा आहे अध्यक्ष महोदय तो खराब होत आहे त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात फर्टिलायझर टाकतोय खतं टाकतोय बियाणं आपले हे इन्सेक्टिसाइड वापरतोय त्यामुळे सुद्धा पाण्याचा दर्जा कमी होत आहे अशुद्ध पाणी अध्यक्ष त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय इंडस्ट्री या रिपोर्टमध्ये अध्यक्ष महोदय जो आता लेटेस्ट आलेला आहे इंडस्ट्रीमुळे तर आपण पाहतो अध्यक्ष महोदय की इंडस्ट्रीचं पाणी सरसकट मस्त नद्यांमध्ये सोडलं जातं अध्यक्ष महोदय आणि ते पाणी जमिनीमध्ये मुरून अध्यक्ष महोदय आपल्या पाणी पुरवठ्याचे स्त्रोत खराब करतात आणि त्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या पाणी पिणाऱ्या लोकांवर येते अध्यक्ष महोदय इंडस्ट्री बरोबर अध्यक्ष महोदय अर्बनायझेशन जेवढं वाढते कारण आपण बांधकाम करतो हे करतो किती स्त्रोत आपण खराब करतो पाणी पुरवठ्याचे कसं शुद्ध पाणी मिळेल याचाही विचार अर्बनायझेशन करताना आपण विसरलो ऍग्रिकल्चर हे विषयात अध्यक्ष महोदय
त्याचबरोबर फ्लड येतं. फ्लडमुळे बऱ्याचशे स्त्रोत जे आहेत पूर आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात खराब होतात. ते कसे आपण रिस्टोर करणार, कसे ते पुन्हा शुद्ध करणार, याचं कुठे नियंत्रण नाही, याची कुठे पॉलिसी नाही, याच्यावर कुठेही आपण विचार करत नाही अध्यक्ष महोदय. ड्रॉट सिच्युएशन, पुन्हा हीट जेव्हा जास्त वाढली तेव्हाही पाण्याचा स्त्रोत कमी होतात, खराब होतात. अध्यक्ष महोदय सांगोपांग याच्यावर एक विचार, याच्यावर स्ट्रॅटेजी, याच्यावर एक धोरण महाराष्ट्राचं तयार करणे आवश्यक, जेणेकरून भविष्यामध्ये महाराष्ट्र देशाला, अध्यक्ष महोदय थोडा महत्वाचा विषय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय याच्यावर आपल्याला विचार करणे आवश्यक आहे. मला वाटतं की सभागृहाने सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करा. जेव्हा पाणी पुरवठा योजना आपण आपल्या भागात करतो तेव्हा आपण पंचायत समितीतून त्याच्यावर योजना पाठवतो, जिल्हा परिषद मध्ये कलेक्टर ऑफिसला कलेक्टर, जिल्हा परिषद सीओ, आमदार, पालकमंत्री हे त्यामध्ये समितीमध्ये असतात. कधीतरी पालकमंत्र्यांनी 6 महिन्यात तरी बैठक घेतली का? 6 महिन्यामध्ये पाणी पुरवठ्या संबंधित बैठक घेतली नाही घेत. महत्वच नाही पाणी पुरवठ्याचं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी जास्त जलसंपदा फक्त जिगाव प्रकल्पावर एवढंच बोलणार आहे अध्यक्ष महोदय. आणि सुदैवानं आपले जलसंपदा म्हणजे मुख्यमंत्री इथं अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांना एकच निदर्शन आणू शकतो अध्यक्ष महोदय की खारपान पट्ट्यामध्ये जिगाव प्रकल्प अतिशय महत्वाचा अध्यक्ष महोदय. यामध्ये या वर्षी प्रथम टप्प्यातील 10,000 हेक्टर शेत वितरण प्रणाली आपण काम पूर्ण करतोय अध्यक्ष महोदय. मुख्यमंत्री महोदयांना मी जरा लक्ष वेधू देतो अध्यक्ष महोदय. फार महत्वाचा विषय जिगावचा आहे की जिगावमध्ये लोक अदालतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये अध्यक्ष महोदय जिगाव प्रकल्पाचे 8,000 ते 9,000 प्रकरण जे आहेत ते घरांच्या वाढीव मोबदल्यासाठी अध्यक्ष महोदय आपण टाकलेले अध्यक्ष महोदय. त्यामध्ये सरकारी आपले वकील आणि समोरच्या शेतकऱ्यांचे वकील यांच्यामध्ये सेटलमेंट करून आपण लोक अदालतीमध्ये ते सॉल्व्ह केले अध्यक्ष महोदय. आपल्या नियामक मंडळाकडून सुद्धा गेलेला अध्यक्ष महोदय. जर ते प्रॉपरली आपण हँडल केलं अध्यक्ष महोदय तर निश्चितपणे हे प्रकरण आपण प्रकल्प गतीनं जाईल. पैसे देण्यात आहेत पण तो लोक अदालतीमध्ये लवकर निपटारा अध्यक्ष महोदय केला तर हा प्रकल्प गतीनं पुढे जाईल. कारण गावठाण 24 पैकी 12 गावठाण आपण आता लोक तिथं बांधकाम सुरू झाले, 12 गावठाणाचे काम चालू आहे. 24 गावाचं जे पहिल्या टप्प्याचं आहे ते अध्यक्ष महोदय अंतिम याच्यात जाते आहे. म्हणून या लोक अदालतीच्या याच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय कब्जा 1-2 मिनिट फक्त कब्जा हक्काचा विषय अध्यक्ष महोदय आपण त्या जिगावमध्ये त्यांना प्लॉट दिले अध्यक्ष महोदय. नवीन गावठाणमध्ये प्लॉट दिले आणि आपण महसूल विभागाने येते त्याच्या कब्जा हक्काची 151 कोटी रक्कम त्या शेतकऱ्यांना मागते अध्यक्ष. त्यांची प्लॉट गेला त्यांना आपण प्लॉट फ्री मध्ये दिला पाहिजे याचा नियम असताना या जिगाव प्रकल्प मागितला जाता कब्जा हक्काची रक्कम 195 कोटी जलसंपदाने भरावी आणि हो त्यांचा हक्क आहे शेतकऱ्यांचा तो करावा एवढी विनंती करतो अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय जो ऊर्जीकरण प्रकल्प मध्ये सौर ऊर्जेवर कारण एवढा मोठा प्रकल्प आहे सौर ऊर्जेचा 71 वॅटचा मंजूर झालेला आहे पण 24-25च्या मीटिंग मध्ये 15 मार्च 2024च्या मध्ये सौर ऊर्जा विभागाने धोरण मुख्यमंत्रीमध्ये जाहीर केलं. त्यामध्ये जिगाव प्रकल्पाचा 71 मेगावॅटचा मंजूर असलेला प्रकल्प घेतला नाही तो घेण्यात आला अध्यक्ष. आणि शेवटचा विषय अध्यक्ष मांडणार आहे मी शेवटचा 2 मिनिट अध्यक्ष महोदय. पर्यटन फक्त पर्यटन म्हणतात पर्यटन अध्यक्ष महोदय अतिशय मोठा विषय आहे पण मी छोट्याचा मांडतो. आदित्य ठाकरे यांचं सन्मान्य यांचं खूप लक्ष होतं अध्यक्ष महोदय. पर्यटनावर जात अध्यक्ष महोदय 2 मिनिट पर्यटनावर जात अध्यक्ष महोदय. पर्यटन आपण स्वतःच्या शासकीयच्यातून करू शकत नाही निधीमधून आपण पीपीपी मॉडेलवर गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय. पीपीपी मॉडेलवर गेलं तर मोठ्या प्रमाणात युरोपमध्ये कशासाठी पर्यटनाला जावं लागतं अध्यक्ष महोदय. काय नाही आहे महाराष्ट्र देशामध्ये सगळ्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती आहे. समुद्र आहे, निसर्ग आहे, सगळ्या विषय आहेत, पहाड आहे, नद्या आहे, सगळं आहे अध्यक्ष महोदय. फक्त एकच उदाहरण देणार आहे माझ्या मतदारसंघात अंबाबाराव अभयारण्य अध्यक्ष महोदय. पीपीपी मॉडेलवर जर घेतला तर अध्यक्ष महोदय इन्व्हेस्टर त्याच्यात तयार आहेत. त्या प्रकल्पाला गती दिली पाहिजे. फॉरेस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढवण्याच्या संधी आहेत. कोस्टल आपल्याजवळ अध्यक्ष महोदय पण आपण आध्यात्मिक पर्यटन आहे पण आपलं पर्यटन दुर्लक्ष अध्यक्ष महोदय. पर्यटनाकडे जेवढं जास्त लक्ष दिलं तेवढं लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि म्हणून पर्यटन विभागानं यामध्ये अध्यक्ष महोदय फक्त एकच सांगतो. आता हे आपण संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराज बांधणार आहे, आंबेगावला बांधणार आहे, शिवाजी महाराजांचं आपण स्मारक उभारणार आहे, आपलं जिजाऊ त्याची सृष्टी उदाहरण. माझं म्हणणं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी घडवलं जन्म दिला त्या जिजाऊंची जन्मभूमी आहे. त्यामुळे तिथं जिजाऊ सृष्टी जर झाली तर देशातले नाही जगातले लोक त्या जिजाऊ सृष्टीला दर्शन घ्यायला येतील. त्याच्यातून पर्यटनवाले अध्यक्ष महोदय. बलुचिस्तानमध्ये मी आता परवा एक न्यूज वाचली अध्यक्ष महोदय. बलुचिस्तानमध्ये बलुच मराठा आहेत पानिपतच्या युद्धामध्ये जे
त्यांना गुलाम म्हणून नेलं, ते बलुचिस्तानमध्ये अफगाणिस्तानमध्ये विकलं त्यांना, ते बलूच मराठा आज तिथं आपली संस्कृती, मराठी संस्कृती अजूनही टिकून आहेत, परंपरा टिकून आहेत. जरी धर्म बदलला असेल तरी पण परंपरा आपल्या जपतायत अध्यक्ष महोदय. त्याचाही भविष्यामध्ये आपण विचार केला पाहिजे आणि पर्यटनाला आपण जेवढी मजबूती अध्यक्ष महोदय द्याल तेवढा, आणि पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेला काढलेला अमृत धरोहर सारख्या ज्या योजना आहेत अध्यक्ष, आपण G20चा अध्यक्ष शेवटचा एकच विषय मांडतो. G20 मध्ये आपण काय प्रेझेंट केलं अध्यक्ष मध्ये? काही प्रेझेंट केलं नाही. G20 एकही मोठा प्रकल्प G20 मध्ये आपण पर्यटनात दिला नाही अध्यक्ष महोदय, आणि म्हणून याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे.